Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. एक असा आहे की आरएसपीच्या मुखपत्रामध्ये जो लेख आला तो लेख जर का तुम्ही पूर्ण वाचला केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित त्याच्यात उल्लेख नाही. अनेक गोष्टींचा परामर्श किंवा अनेक गोष्टीच्या अर्थामध्ये आरएसपीच्या मुखपत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते दिलेलं आहे. आरएसएस एक संस्था अशी आहे की जी स्वातंत्र्यपूर्व कालापासून या देशामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या मुखपत्रातून व्यक्त केलेल्या कुठल्याही वक्तव्याशी किंवा लिखाणाबद्दल मी काय या ठिकाणी काही भावना व्यक्त करणार नाही, ते करणं उचित ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय कॉन्शियसली घेतला, विचारपूर्वक घेतला. आमच्या मूळ विचारधारेशीच वाटचाल करत आम्ही वाटचाल करणार आहोत. ही भूमिका आम्ही केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ स्पष्ट करून त्यांनी आम्हाला ते करण्याच्या संदर्भामध्ये परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या वेळेला आम्ही दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाला भेटलो त्यावेळेला त्यांच्याकडे कधी अशा पद्धतीचं त्यांना जाणवल्याचं आम्हाला कधी भावलं नाही. त्यामुळे एक नक्की आहे की ठीक आहे त्याने दिलं असेल, पण त्यातून अनेक कारणांची मीमांसा आहे. त्या बाबतीमध्ये मी काय बोलणार नाही. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. असं आहे की संख्याबळाचा विचार करत असताना प्रत्येक जण अशा पैकी विचारविनिमय करू शकतो. पण मागच्या वेळी तर संख्याबळ अधिक होतं, संख्याबळ यावेळेला कमी झालं. पण हे संख्याबळ कमी झालं याचा अर्थ मोदी साहेबांच्यावरचा विश्वास कमी झाला असं मी मानत नाही. तो विश्वास कमी झाला असता तर इंडिया आघाडी जे म्हणत होती त्याप्रमाणे त्यांचं बहुमत आलं. इथे काँग्रेस पक्षाला 3 आकडी जागा सुद्धा मिळाल्या नाही. जो डांगोरा पिटला गेल्या, 7-8 हजार किलोमीटरची पदयात्रा काढण्यामध्ये आली, त्याच्यातून खूप काही देशामध्ये वाटचाल होईल असं वाटलं होतं. त्या काँग्रेस पक्षाला 99 जागा मिळाल्या किंवा 99, मागच्या वेळेला 53, त्याच्या आधी 44. ही संख्या सुद्धा आज भाजपला मिळाल्या जागेच्या आसपास पोहोचत नाही. मोदींच्या नेतृत्वावरचा गैरविश्वास किंवा त्यांचं लोकांच्या मधलं कमी झालंय असं मानण्याचं काही कारण नाही. साईबाबांचं दर्शन घेऊन आला, काय प्रार्थना साईबाबांकडे? साईबाबांकडे ही प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जनतेला सोपे त्या ठिकाणी लाभावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला पुन्हा मिळावी. शरद पवारांनी म्हटलं की माझं भाग्य आहे की लोकसभा निवडणुकीची माझ्यावरती 16 सभा घेतल्या, 16 सभेमध्ये त्यांनी माझ्यावरती केली आणि हे माझं भाग्य आहे की वेळोवेळी प्रचार केले. पवारसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे देशाचे दीर्घकाळ ज्येष्ठ नेते आहेत. वारंवार स्पष्ट केले की पवारसाहेबांच्या कुठल्याही त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांच्या वरती, वक्तव्यावरती जी काय मतप्रदर्शन त्या ठिकाणी करणार आहे. ते राष्ट्रीय नेते आहेत, पंतप्रधान राष्ट्रीय नेते आहेत, त्यामुळे त्या विषयावरती मी काय बोलणार. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. बारामतीतून आता रणजित सिंह विधानसभेचे शरद पवार दौरा करतात भागातला, जे सोबतीतील ते जे नाही आले ते मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा बदल घडवायचा आहे असा विश्वास त्यांनी. मी मगाच सांगितलं, आता गेले 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी अनेकांना वेगवेगळे निर्णय जरूर त्या ठिकाणी घेतले. त्यांना शेतीविषयी अधिक रस आहे हे देशातल्या जनतेने निश्चितपणे पाहिलेलं आहे. किंवा शेती कृषी मालाचं उत्पादन वाढेल कसं याही बाबतीत धोरणं त्यांनी घेतली. पण त्यांनी बारामतीचा दौरा करण्यात बारामतीचं त्यांचं होमटाऊन आहे, पण त्यामुळे आमच्या यशावरती बारामतीमध्ये विधानसभेला काय परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही. ब्रॉट टू यू बाय V-Guard, co-powered by Sensodyne.
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.